आली आली रेंज आली. शिट का आली? ग बसाव तुम्ही, मी बंड्याला फोन लावतो. हां हां आता काय झालं? फोन का बंद झाला? अगं बॅटरी संपली असणार. चार्जिंग करून ठेवता येत नाही काय तुम्हाला? अरे कामात होतो मी, दिवसभर बाहेर होतो, कधी चार्ज करणार? एवढी एका शेवटची आशा राहिली होती ती भी संपली. आता सगळ्यांना कसं करणार? आपण इथं अडकलोय, निंगी तिकडे टेन्शन मध्ये असेल आता. कमळे प्लीज जरा शांत हो, तू इतकं टेन्शन कोणीही घेणार नाहीये. अहो तुम्हाला कळतंय का? 2 दिवस इथं अडकून राहिल्यावर काय होणार आहे? कमळे असं कसे अडकू आपण? सकाळी क्लिनिंग स्टाफ येतो अगं, आणि अडकलो तर अडकलो. आपण अडकल्याने बाहेरचं जग थांबणार नाहीये. कमळे आत्ता इथे चिडचिड करण्याच्या नादात तू ही मुवमेंट मिस करतेस, असं नाही वाटत आहे का तुला? हॅलो कोण? हॅलो सायबा सर, मी निंगी बोलायलोय. काय निंगे? अगं तू मला फोन केलास, बोल की. सायबा सर, अजून कमळी घरला आलेलीच नाही. काय सांगाल्यास? म्हणजे आमचं सरकार बी घर पोचलं नाहीत की काय? दोघं बी बाहेर बाबा काय ते आता. सायबा सर, काय बी करा पर कमळीला लवकर हुडका प्लीज सर. प्लीज प्लीज म्हणू नकोस, मी काय करायचं ते बघतो, मी हुडकतो. हा तू ठेव फोन, फोन ठेव. काकी, अगं लय उशीर झालाय, तू गोळ्या घे आणि झोपून जा. नाही बाय, ती आल्याशिवाय मला झोप नाही लागायची. सरकार 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 कुठं आहे सा? फोन का बंद आहे? काय करू? हॅलो. हॅलो वहिनी, ऋषी आहे का घरी? काय? सायबा, ऋषी कुठे हे तुला पण माहिती नाहीये? आई मला आत्ता विचारत होत्या ऋषी कुठे आहे. मला वाटलं तू कमळी सोबत आहे, म्हणून मी त्यांना खोटं सांगितलं की तू तुझ्या बरोबर आहे. अरे देवा. हे सायबा, हे बघ, काय पण कर आणि ऋषीला लवकरात लवकर शोधून काढ, कळलं? तुला माहितीये का, इकडे ऋषी जोपर्यंत घरी येत नाही आई झोपायला जाणार नाहीये. प्लीज. वहिनी वहिनी, ऐका ऐका ऐका, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी बघतो ऋषी कुठे आहे ते. हां मी ठेवतो फोन. हां ठीक आहे. राधिका, कोणाचा फोन आहे? नको नको वहिनी, नको 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 नको. सायबा दे. सायबा. हा हाय मॅडम. कुठे आहेस? मॅडम आम्ही जरा ते एका मित्राकडे आलोय. पनवेलला त्याची साईट आहे. हां, साईट व्हिजिट करायसाठी आम्ही तिथं आलोय. आता ती साईट व्हिजिट झाली, आता आम्ही जेवलो, आता आम्ही घरी यायला निघालोय. आम्हाला खूप उशीर होईल मॅडम. तुम्ही झोपा मॅडम, तुम्ही झोपा. ऋषीला फोन दे. मॅडम काय झालंय, तो जस्ट वॉशरूमला गेलाय. तो आला की मी सांगतो ना त्याला. हां ओके, नक्की सांग. हो मॅडम. मरता मरता वाचलंय आता. ह्या ऋषीमुळे ना एक दिवशी माझा जीव तर जाणार आहे, नाहीतर माझी नोकरी तरी जाणार आहे. कमळे आणि ऋषी नक्की एकत्र आहेत की नाही? मग तसं असेल तर ऋषी कुठे आहे? खिडकीतून मूनलाईट बघ किती छान येतोय. मस्त थंडगार वारा सुटलाय, छान शांतता आहे, पुस्तकांचा वास आहे. हे सगळं फक्त आपल्यासाठी आहे असं नाही वाटत तुला? कमी या सगळ्याकडे एक प्रॉब्लेम म्हणून बघण्यापेक्षा एक संधी म्हणून बघ. कसली संधी? काय बोलताय तुम्ही सर? कमळे तुला ना सगळं बोलून दाखवावं लागतं का ग? एक मिनिट. हो, ते आपण त्या मॉलमध्ये अडकलो होतो
तेव्हा तरी तुम्ही काहीतरी मार्ग काढत होता हो. इथं तुम्ही काय करतच नाहीये. अगं तेव्हा प्रेम कुठे होतं आपलं एकमेकांवर, तेव्हा नको होता तो एकांत. आता गोष्ट वेगळी आहे. आता प्रेम आहे ना, त्यामुळे आता हाच एकांत हवा हवासा वाटतो. एकमेकांवर प्रेम करणाऱ्यांसाठी हा क्षण जपून ठेवण्यासारखा असतो कमी. आलं लक्षात. आणि आई थोडं बोलायचं होतं. बोल ना. माझ्या ना मैत्रिणीकडे ना 2 दिवसानंतर ना किटी पार्टी आहे, तर मला जायचं आहे तिथे. मग तू काय मला हे सांगायला आली आहेस का माझी परवानगी वगैरे घ्यायला आली आहेस? आजवर कुठल्या पार्टीला जाताना तू माझी कधीच परवानगी घेतलेली नाही आहेस. तसं नाही, ॲक्च्युली त्या पार्टीमध्ये ना सगळे आपल्या स्टेटसची माणसं येणार आहेत. म्हणजे मला असं वाटतं की मी पण आपलं स्टेटस दाखवावं, म्हणजे टापटीप नीटनेटकं जावं. म्हणून दागिने हवे होते मला. हो, मला पटतंय. म्हणजे मला हिचं म्हणणं पटतंय. म्हणजे आपल्या महाजनांच्या घराण्याचं जे काही स्टँडर्ड आहे त्या स्टँडर्ड प्रमाणे जायला पाहिजे. बरोबर आहे. काहीतरी असं नवीन नवीन घालून जायलाच हवं. महाजन घराण्याचं स्टँडर्ड काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. ते दाखवण्यासाठी किटी पार्टीला नटून थटून दागिने घालून जायची काहीच गरज नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे पण आपल्या वेळेसची गोष्ट वेगळी होती ना. आता तसं नाही आहे, काळ बदललाय ना, त्यामुळे करतात बुवा. बाकी सगळ्या घरातल्या बायका सुना वगैरे असं करतात. आणि तुला सांगू का, म्हणजे मी हे बघितलंय. हां, किटी पार्टी म्हणजे काय असतं माहिती आहे का, की असं छोटासा काहीतरी सण आहे आणि त्या सणाला कसे आपण जातो सगळे असे थोडे थोडे सजून नटून थटून वगैरे, तसंच करतात गं किटी पार्टीला. तशाच जातात सगळ्याजण. म्हणून म्हणत असेल ती. नवीन घालायला पाहिजे पण हिने. बरोबर आहे. 1 मिनिट, पण रागिणीकडे ऑलरेडी भरपूर दागिने आहेत नाही का? आई ऐका ना, ते दागिने तर खूप जुने झाले. म्हणजे सगळ्यांनी पाहिले ते दागिने. लोक नावं ठेवतात. हे बघ रागिणी, तुला तुझे म्हणून जे दागिने दिलेत भरपूर आहेत ते, पण त्यातून ते तुला जर कमी वाटत असतील ना, तर माझे दागिने आहेत ना, त्यातले जे तुला हवे ते तू घे. नको, मला तुमचे दागिने नको आहेत. मला आपले खानदानी पारंपरिक दागिने हवे.